नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेश या यूट्यूब चॅनलवर। आपण सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे बनवूया। त्यासाठी मी छोट्या 2 बाउल पोहे घेतलं व ते स्वच्छ धुवून भिजून घेतलं। इकडे 4 ते 5 मिरच्या, कोथिंबीर, 1 कांदा, 1 बटाटा, कढीपत्ता, शेंगदाणे, जिरे, मोहरी, हळद व चवीपुरते मीठ। तर हे बघा मैत्रिणींनो, मी या वाटीच्या साहाय्याने पोहे घेतलं होतं। 4 लोकांसाठी या 2 वाट्या घेतल्या मी। तुम्ही स्टीलची वाटी घेऊ शकता। व इकडे मी एक एक करून सगळं जिन्नस कट करून घेते। कोथिंबीर, मिरच्या, कांदे व बटाटे व ते मी सगळं साईडला ठेवून देते। इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली व त्याच्यात तेल व मोहरी टाकून घेतली। तेल तापल्यावर शेंगदाणे, त्यांना 2 मिनिटासाठी होऊ दिले शेंगदाण्यांना। मग टाकले बटाटे, कारण बटाट्यांना थोडा वेळ लागतो शिजण्यासाठी। मग मी यांना 2 मिनिटासाठी झाकून ठेवते, म्हणजे व्यवस्थित होतं आपले बटाटे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही टोमॅटोही वापरू शकता याच्यात, पण मी नाही वापरत। हे बघा, एका पळीच्या साहाय्याने असं बटाटा दाबून पाहायचा की शिजला की नाही, बरोबर कळतं। मग आता कांदे टाकून घेते, ते छान असे लालसर होऊ देते। बघा, छान झाले आपले कांदे। मग टाकून घेते मिरच्या, कारण सगळं एकत्र टाकलं तर काही कच्चं राहतं व काही अति शिजून जातं, म्हणून मी एक एक वस्तू टाकून घेते। व शेवटी जिरे टाकते मी। हे बघा, सगळं 2-3 मिनिटासाठी आपण होऊ द्यायचं छान मंद आचेवर। हळद घालून परत मिक्स करून घेते व त्याच्यात आपण भिजवलेलं पोहे टाकते। तर हे बघा, पोहे टाकून घेतलं व आता चवीपुरते मीठ घालून घेते व सगळं पोहे मी व्यवस्थित मिक्स करून घेते। हे बघा, छान मिक्स झालंय आपलं पोहे। आता वरून कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर थोडी जास्त घालते मी, कारण याची टेस्ट खूप छान येते। व आता याला 2-3 मिनिटासाठी मी झाकून ठेवते मंद आचेवर, म्हणजे व्यवस्थित होतं आपलं पोहे। मग हे बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपलं पोहे। कधीतरी नाश्त्याला काही नसलं की मग पोहे बरं राहतं, कांदे पोहे। तर हे बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपलं पोहे। तुम्ही नक्की करून बघा व कमेंट्समध्ये नक्की टाका। व माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा सोप्या पद्धतीच्या रेसिपी मी दररोजच माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे। तर नक्की पहा। धन्यवाद मैत्रिणी।